फ्रँचायसीचा चौथा भाग म्हटल्यानंतर सहसा दोनच गोष्टी घडतात. एकतर लोक म्हणतात अजून काढतात का हे, किंवा क्रिएटर्स म्हणतात आता नॉस्टॅल्जिया विकूया. पण 28 इयर्स लेटर द बोन टेम्पल हा त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये बसत नाही. हा चित्रपट झॉम्बीबद्दल कमी आणि माणूस काय बनतो याबद्दल जास्त आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे, या फिल्ममध्ये झॉम्बीज ऑलमोस्ट इरिलेव्हंट आहेत. फ्रँचायसीचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. 2002 साली डॅनी बॉयल आणि अलेक्स गार्लंड यांनी 28 डेज लेटरने झॉम्बी सिनेमाची व्याख्या बदलली. हळूहळू चालणारे झॉम्बीज गेले, धावत येणारी भीती आली आणि हॉररपेक्षा एक्झिस्टेन्शियल ड्रेड जास्त असणारे सिनेमे सुरू झाले. नंतर फ्रँचायसी थोडी भरकटली, पण 28 इयर्स लेटर म्हणजे मागच्या वर्षी 2025मध्ये आलेल्या सिनेमाने सरप्रायझिंगली मजबूत कमबॅक केला. आणि त्याचवेळी बॉयलने दिग्दर्शनाची किल्ली दिली निया डिकोस्टाला. मिडल फिल्म, डिरेक्टर चेंज, डबल रिस्क. पण बोन टेम्पल हे दाखवतो की रिस्क घेतली तरच सिनेमा पुढे जातो. प्रिमाइस म्हणजे कथा कुठे उभी आहे. ही गोष्ट सुरू तिथूनच होते जिथे मागचा भाग संपतो. स्पाईक, आधीचा कन्फ्युज्ड घाबरलेला मुलगा, आता एका विचित्र हिंसक टोळीत अडकलेला आहे. या टोळीतील सगळे स्वतःला जिमी म्हणवतात. ब्लॉन्ड विग्स, ट्रॅकसूट्स, एकच विचार. या सगळ्यांचा नेता म्हणजे सर लॉर्ड जिमी क्रिस्टल, जो रोल जॅक ओकॉनेलने प्ले केलेला आहे. दुसऱ्या टोकाला आहे डॉक्टर इयान केल्सन म्हणजे राल्फ फिनेसने केलेला रोल. एक डॉक्टर, एक शांत निरीक्षक, माणसांच्या हाडापासून उभारलेलं त्याचं स्मारक बोन टेम्पल. आणि या दोघांच्या मध्ये आहे एक अल्फा झॉम्बी, सॅमसन. हा चित्रपट विचारतो जग संपल्यावर खरं राक्षस कोण बनतं. या चित्रपटाकडून काही अपेक्षा आणि काही भीती होती. खरं सांगायचं तर भीती होती. डॅनी बॉयल नंतर निया डिकोस्टा, मार्वल्स, कॅन्डीमॅनचं बॅकग्राऊंड असणारे डिरेक्टर आणि सिक्वल तर पहिला भाग रिलीज होण्याआधीच अप्रूव्ह. हे सगळं ऐकून असं वाटतं की हा फिल्म डिरेक्टर नाही, स्टुडिओ चालवतोय. पण बोन टेम्पल तसा नाही. हा चित्रपट घाई करत नाही, तो कॉन्फिडंट आहे आणि थेट गळ्याशी येतो. लेखन आणि मांडणी. अलेक्स गार्लंड इथं पूर्णपणे फिलॉसॉफिकल मोडमध्ये आहे. ही सरळ झॉम्बी फिल्म नाही, ही सरळ झॉम्बी स्टोरीही नाही. ही दोन विचारसरणींची धडक आहे, आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट. एकीकडे श्रद्धा, हिंसा आणि देवाच्या नावाखाली सत्ता, तर दुसरीकडे विज्ञान, करुणा, निरीक्षण. झॉम्बीज इथे कारण नाहीत, ते फक्त परिणाम आहेत. चित्रपट म्हणतो अपोक्लिप्स नंतर सुद्धा नीती संपत नाही, माणूसच ती मारतो. जॅक ओकॉनेल हा खरा भयंकर चेहरा आहे. जॅक ओकॉनेल हा या चित्रपटाचा सर्वात धोकादायक भाग आहे. तो ओरडत नाही, तो घाबरवत नाही, तो विश्वास ठेवतो. जिमीला खात्री आहे की सेटनने व्हायरस पाठवला आहे, तो निवडलेला आहे आणि हिंसा म्हणजेच दान आहे. हा कन्व्हिक्शन त्याला झॉम्बीजपेक्षा भयानक बनवतो. जिमी सॅवेल इन्स्पायर्ड लूक अनकम्फर्टेबल आहे आणि म्हणूनच इफेक्टिव्ह आहे. हा क्लॉकवर्क ऑरेंज टाईप मॅडनेस आणि धार्मिक उन्माद यांचा भयंकर संगम आहे. आणि मग येतो राल्फ फिनेस. संत्र्यासारखी त्वचा, आयोडीनचे डाग, डोळ्यात शांतता. आयर्न मेडनच्या नंबर ऑफ द बीस्ट वरचं त्याचं नृत्य हे त्याच्या करिअरमधलं सगळ्यात विचित्र, सुंदर आणि धक्कादायक क्षण आहे. व्हॉल्डेमॉर्ट कधीच इतका भयानक नव्हता. केल्सन हा तारणहार नाही, तो प्रचारक नाही, तो फक्त पाहतो आणि समजून घेतो. सॅमसन या अल्फा झॉम्बीसोबतचं त्याचं नातं अजब आहे, पण खूप ह्युमन आहे. निया डिकोस्टा डॅनी बॉयलची नक्कल करत नाही आणि मुद्दाम वेगळीही जात नाही, ती टोन बदलते. जिमीचे सीन्स गुदमरावणारे आहेत, केल्सनचे सीन्स शांत, ऑलमोस्ट ध्यानासारखे आहेत. हिंसा थेट आहे, कुठेही सजावट नाही आणि गोर लपवलेला नाही. हा जम्पस्केअर सिनेमा नाही, हा स्लो पॉयझन सिनेमा आहे. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं धाडस काय तर झॉम्बीजला बाजूला ठेवणं. या फिल्ममध्ये ते बॅकग्राऊंडला आहेत. खरी भीती आहे कल्ट मेंटॅलिटी, अंधश्रद्धा, करिझमॅटिक सायकोपॅथ्स यांची. सॅमसन इंटरेस्टिंग वाटतो कारण तो बदलतोय आणि प्रश्न उभा राहतो. जर इन्फेक्टेड इव्हॉल्व झाले आणि माणूस नाही झाला तर? क्लायमॅक्स म्हणजेच विचारांची टक्कर. शेवटी जिमी आणि केल्सन समोरासमोर येतात. श्रद्धा विरुद्ध विज्ञान, सत्ता विरुद्ध समज, हिंसा विरुद्ध करुणा. पहिली भेट पूर्णपणे अस्वस्थ करणारी शांत आणि दुसरी भेट पूर्ण वेडी. स्केल, साऊंड, सिम्बॉलिझम सगळं काम करतं. थिएटरमध्ये टाळ्या वाजतात आणि का वाजतात? कारण की त्या अर्न आहेत. चित्रपट काय करत नाही. हो, खरंच काही गोष्टी आहेत ज्या या चित्रपटामध्ये नाही आहेत. जसं की इंग्लंडच्या बाहेरचं जग काय करतंय, स्पाईकचा रोल कमी झाला आहे आणि मोठ्या जिओपॉलिटिकल प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. पण हे चुकून नाही आहे, हे डेलिबरेटली ठरवलेलं आहे. कारण की हा सिनेमा वर्ल्ड बिल्डिंग फिल्म नाही आहे, हा विचारांचा सिक्वल आहे. पिक्चर वॉज वर्डिक्ट. 28 इयर्स लेटर द बोन टेम्पल हा झॉम्बी चित्रपट नाही. हा आहे माणसांच्या श्रद्धांबद्दल, सत्तेच्या हव्यासाबद्दल आणि अपोक्लिप्स नंतरही आपण किती क्रूर होऊ शकतो याबद्दल. मिडल फिल्म असूनही हा फ्रँचायसीपेक्षा मोठा होतो. जर शेवटचा भाग याच ताकदीने आला तर ही ट्रायलॉजी झॉम्बी सिनेमाच्या इतिहासात वेगळी उभी राहील. झॉम्बी सिनेमाने आपल्याला नेहमी विचारलं, तू वाचण्यासाठी काय करशील? द बोन टेम्पल विचारतो, तू काय मानशील जेव्हा वाचणं सोपं झालं असेल? मी आहे शुभम सुद्रिक आणि हा आहे पिक्चरबाज. झॉम्बी मरतात, माणूस घडतो किंवा बिघडतो.